डीसी उल्हासनगर दर्पण न्यूज। कल्याण लोकसभेतील प्रवास खऱ्या अर्थानं वेगवान व्हावा यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याकडून अनेक प्रकल्प राबवण्यात आले। पण या सगळ्या प्रकल्पांमधील सर्वात महत्वाचा आणि गेम चेंजर प्रकल्प म्हणजे ऐरोली काटई फ्रीवे प्रकल्प। काटई नाक्यापासून उन्नत प्रवास करून डोंगरातल्या बोगद्यातून अवघ्या 10 मिनिटात थेट ठाणे बेलापूर रोड मार्गे ऐरोली हा स्वप्नवत वाटणारा प्रवास या मार्गामुळे प्रत्यक्षात येणार आहे। या प्रकल्पाचं काम सध्या प्रगतीपथावर असून लवकरच या मार्गावरून आपल्याला प्रवास करता येणार आहे। या मार्गावर एकूण 3 टप्पे आहेत। ठाणे बेलापूर रस्ता ते जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग असा 3.43 किलोमीटरचा पहिला टप्पा, ऐरोली खाडी पूल ते ठाणे बेलापूर रस्ता असा 2.57 किलोमीटरचा दुसरा टप्पा आणि जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग ते काटई नाका जंक्शन असा 6.30 किलोमीटरचा तिसरा टप्पा असे हे 3 टप्पे असणार आहेत। यातल्या पहिल्या 2 टप्प्यांचं काम अगदी अंतिम टप्प्यात आलंय। बोगद्याचं कामही पूर्ण झालंय, तर तिसऱ्या टप्प्याचं काम प्रगतीपथावर आहे। या 3ही टप्प्यांमध्ये 6 पदरी उन्नत मार्ग आहे। काटई ते ऐरोली हा प्रवास करण्यासाठी सध्या कल्याण, शीळ रोड, शिळफाटा, महापे रोड, घणसोली, ठाणे बेलापूर रोड, ऐरोली असा अख्ख्या गावाला वळसा घालून प्रवास करावा लागतो। या प्रवासाला सद्यस्थितीत 1 ते 1.5 तास लागतो, पण नव्या ऐरोली काटई फ्रीवेमुळे हाच प्रवास अवघ्या 10 ते 15 मिनिटात करता येणं शक्य होणार आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून पूर्णत्वाला जात असलेला हा प्रकल्प खऱ्या अर्थानं गेम चेंजर ठरणार असून या रस्त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी करावा लागणारा प्रवास नुसता वेगवानच नाही तर सुसाट होणार आहे। डीसी उल्हासनगर दर्पण न्यूज।